मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या लोकप्रिय यूट्यूब चॅनल योजना करू लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती. नमो शेतकरी महासन्मान निधीचा हप्ता याच शेतकरी बांधवांना आला संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. एकंदरीत आपण जर पाहिलं तर मित्रांनो, लक्षात घ्या, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता आता तुमच्या खात्यावरती येणार का नाही कसं तुम्ही पाहू शकता. या संदर्भात संपूर्ण माहिती आणि मागील हप्ते जे आहेत ते पण मिळू शकतात. या संदर्भात संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर आपण सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे. आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो 8वा हप्ता आहे, आता 8वा हप्ता वितरित होणार आहे आणि हा 8वा हप्ता वितरित होण्यासाठी शेतकऱ्यांनी सुरुवातीस आपण आपली जी फार्मर आय डी आहे, लक्षात घ्या, फार्मर आय डी जर काढला नसेल तर तुम्हाला हप्ता मिळणार नाही. फार्मर आय डी महत्त्वाची आहे. कोणत्याही योजनेसाठी ही फार्मर आय डी लागत आहे. आता फार्मर आय डी काढायची असेल तर तुम्ही काढून घेऊ शकता. काढली असेल तर अत्यंत महत्त्वाचं तुमची अप्रूव्हल वगैरे आली आहे का, फार्मर आय डी कोणती आहे ती तुम्ही एकदा पाहू शकता. अधिकृत जी ॲग्रीस्टॉक ची वेबसाईट आहे तिथे जाऊन तुम्ही फार्मर आय डी वगैरे तुम्ही पाहू शकता. तुमची आधार कार्डद्वारे तुम्ही तुमचं स्टेटससुद्धा चेक करू शकता आणि फार्मर आय डी जर काढला नसेल तर तुम्ही काढून घेऊ शकता. तर महत्त्वाचं म्हणजे अतिवृष्टी नुकसान भरपाई असेल, पीक विमा असेल किंवा इतर सर्व शासकीय कोणत्याही सरकारी योजना असेल तर शेतकरी संदर्भात ज्या योजना असतात त्यासाठी आता फार्मर आय डी अनिवार्य आहे. दुसरं म्हणजे आधार कार्डला बँक लिंक असणं महत्त्वाचं आहे. आधार कार्डला बँक लिंक असणं महत्त्वाचं आहे. जर नसेल तर करून घ्या. दुसरं म्हणजे आपण जर PM किसान योजनेचे लाभार्थी असाल, म्हणजे तुम्हाला आता PM किसान योजनेचा जो 31वा हप्ता आहे तो जर आला असेल तर तुम्हाला 8वा हप्ता पण नमो शेतकरी योजनेचा पण वितरित होईल. नमो शेतकरी महासन्मान निधीचा 8वा हप्ता पण येईल. तर अशा पद्धतीने तुमच्या खात्यावरती हे याच शेतकरी बांधवांना हप्ता येणार आहे, आला आहे. धन्यवाद.